श्री गणेश शारदांबा दत्तात्रेयेभ्यो नमः. ओम आदित्यै नमः. ओम नमस्कार. सर्वसाधारण समाजाचा ज्योतिषशास्त्राशी संबंध हा सगळ्यात जास्त विवाहविषयक प्रश्नांच्या निमित्ताने येतो. मॅरेजेस आर मेड इन हेवन ही म्हण कितीही जरी खरी असली तरी किमान भारतीय समाजात आज तरी बहुतेक मुलामुलींच्या कुंडल्या जुळवूनच त्यांचे विवाह हे केले जातात. त्यामुळे विवाह आणि कुंडल्या मॅच मेकिंग म्हणजे नक्की काय आहे, त्याबद्दल सर्वसाधारण समाजाच्या मनामध्ये गैरसमज काय असतात, मॅच मेकिंग करायचं म्हणजे नक्की काय करायला हवं, या विषयांना धरून आणि विवाह या विषयाच्या अनुषंगाने आपण एक 3 भागांची मालिका आजपासून बनवणार आहोत. त्यातल्या पहिल्या भागामध्ये आपण गुणमेलन या विषयावर बोलू. दुसऱ्या भागामध्ये आपण कुंडल्या मॅच मेकिंग करताना नक्की त्या कशा करायच्या, नक्की काय पाहायचं या विषयावर बोलू. आणि तिसऱ्या भागामध्ये आपण मंगळदोष आणि इतर विषयांवर चर्चा करू. तर पहिल्या भागाची मी आज सुरुवात करत आहे आणि तुमच्या नोंदीसाठी प्रेझेंटेशन शेअर करतो. भाग 1, गुणमेलन म्हणजे नक्की काय. नुसत्या गुणमेलनावरून विवाह ठरवणं किती योग्य आहे. गुणमेलनामध्ये असे कुठले घटक असतात की जे विचारात घेतले जातात आणि गुणमेलनाच्या मर्यादा काय आहेत. अर्थात गुणमेलन म्हटलं की सर्वसाधारण लोकांच्या मनामध्ये काही भूतं उभी राहतात. उदाहरणार्थ गण, नाडी, योनी. तर हे आणि इतर कॉन्सेप्ट नक्की काय आहेत त्याबद्दल साधारण माणसांच्या मनात आणि कित्येक वेळेला ज्योतिषांच्याही मनात काही संभ्रम किंवा गैरसमज निर्माण झालेले असतात. तर ते गैरसमज काय आहेत आणि वास्तव काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवाला काय येतं. तर या साऱ्यांचा परामर्श आजच्या व्हिडिओमध्ये आपण घ्यायचा प्रयत्न करू. तुमच्यापैकी जे ज्योतिषी आहेत त्यांना हा व्हिडिओ महत्वाचा तर आहेच, पण मुख्य म्हणजे जे सर्वसामान्य श्रोते आहेत किंवा सर्वसामान्य व्ह्युअर्स आहेत त्यांना सुद्धा या व्हिडिओमधनं बरंच काही मिळण्याची शक्यता आहे. आजचा व्हिडिओ हा फार टेक्निकल स्वरूपाचा नसणार आहे. तुम्हाला जुजबी राशींची माहिती असेल, नक्षत्रांची जुजबी माहिती असेल. हल्ली काय झालंय की कित्येक जण हे घरी मोबाईलच्या ऍप्लिकेशन थ्रू किंवा कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअर थ्रू किंवा इव्हन पंचांगामधनं गुण सहज काढतात. पण जे आपण 36 गुण बघतो, तो जो तक्ता बघतो गुणमिलनाचा, फक्त तेवढंच पाहायचं असतं का? आणि त्या तक्त्यात जे गुण येतात ते गुण कुठल्या घटकांवर आधारित येतात हे सगळं सांगणारा हा आजचा व्हिडिओ असेल. त्यामुळे बऱ्याच ज्यांना ज्योतिषाची फारशी जाणकारी नाही अशा व्ह्युअर्सना सुद्धा कदाचित आजच्या व्हिडिओमधनं काहीतरी मिळण्याची शक्यता आहे. या व्हिडिओच्या शेवटी आपण काही महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणार आहोत, तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही माझी विनंती आहे. तेव्हा आपण पुढे जाऊया. गुणमेलनामध्ये जे आपण 36 गुण बघतो ते 36 गुण नक्की कसे बनतात त्याचा हा तक्ता मांडलेला आहे. आणि यातल्या प्रत्येक, त्याला अष्टकूट म्हणतात. अष्टकूट याचा अर्थ 8 गोष्टींचा त्यामध्ये विचार केला जातो आणि त्यातल्या प्रत्येक गोष्टींना काही जास्तीत जास्त गुण दिलेले आहेत. त्यातल्या प्रत्येक मुद्द्यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत विस्तृतपणे. पण इथे फक्त सांगायचं यासाठी आहे की तुम्हाला कळलं पाहिजे की 36 गुण, जास्तीत जास्त गुण मिळाले तर टोटल जे 36 बनतात ते कसे बनतात. त्यात पहिला भाग आहे हा राशीवर्णाचा आहे. आपण ज्याला 12 राशींची मांडणी ही क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि विप्र या गटांमध्ये केलेली आहे, त्याचा 1 गुण मिळतो. राशींना जी चिन्ह असतात किंवा खेकडा असेल, सिंह असेल, मेंढा असेल तर त्याला वश्य म्हणतात. त्याचे 2 गुण जास्तीत जास्त मिळू शकतात. तारा मैत्री याचा अर्थ एकमेकांची नक्षत्र, मुलाचे आणि मुलीचे नक्षत्र एकमेकांपासून किती पडतात त्यानुसार ते गुण ठरवले, ते जास्तीत जास्त 3 मिळू शकतात. नक्षत्रांना योनी दिलेल्या आहेत. मुलाची आणि मुलाच्या नक्षत्राची योनी काय आहे, ते जे प्राणी आहेत त्यांचे एकमेकांशी शत्रुत्व आहे की मित्रत्व आहे की न्यूट्रॅलिटी आहे यानुसार जास्तीत जास्त 4 गुण मिळू शकतात. ग्रहमैत्री म्हणजे मुलाची आणि मुलीची जी रास असते त्या राशी स्वामींचं शत्रुत्व आहे एकमेकांशी की मित्रत्व आहे त्यानुसार जास्तीत जास्त 5 गुण मिळू शकतात. नक्षत्रांचे गण म्हणजे देवगणी मुलगा मुलगी कोण आहेत, राक्षसगणी आहेत की मनुष्यगणी आहेत यानुसार जास्तीत जास्त 6 गुण मिळू शकतात. राशीकूट याचा अर्थ जसं वर नक्षत्रांचं आपण पाहिलं की दोघांची नक्षत्र एकमेकांपासून कितवी पडतात, त्याचप्रमाणे दोघांच्या राशी एकमेकांपासून कितव्या पडतात त्यानुसार जास्तीत जास्त 7 गुण मिळू शकतात. आणि नाडी त्याचे जास्तीत जास्त 8 गुण मिळतात. सगळेच्या सगळे गुण मिळाले तर एकूण टोटल 36 येते. काही गुण कमी होत जातात त्यानुसार कमी गुण मिळत जातात. तर यातल्या प्रत्येक मुद्द्याला आपण स्पर्श करूया. विशेषतः बहुतेकांच्या मनामध्ये
योनी, गण आणि नाडी यांच्याबद्दल अनेक भ्रामक कल्पना असतात समाजामध्ये, ज्याला शास्त्राधार नाही अशा कितीतरी कॉन्सेप्ट शिरलेल्या आहेत. कारण त्यांचं निराकरणच कोणी करत नाही, आहे तेच पुढे चालू ठेवतं. त्यामुळे या विषयांवर सुद्धा आपण जास्त सखोल बोलूया. तर आपण एक एक मुद्दा पाहत जाऊया, त्याचा रेलेव्हन्स किती आहे तेही आपण पाहूया आणि त्यानुसार मग आपण सगळ्यात शेवटी कन्क्लुजनला येऊया की गुणमेलनावरून कुंडली बघणं किंवा निव्वळ गुणमेलनावरून कुंडली बघणं हे योग्य आहे की त्याच्यामध्ये काही कमतरताही आहेत. तर आपण एक एक मुद्द्याला स्पर्श करत जाऊया. सगळ्यात पहिला जो घटक लक्षात घेतला जातो गुणमेलनामध्ये तो म्हणजे राशीचा वर्ण. आपल्याकडे मेष ते मीन या 12 राशींना वर्ण दिलेले आहेत. वर्ण याचा अर्थ गुण, त्या राशीत असलेले अंगभूत गुण आणि कार्यकौशल्य. म्हणजेच मेष, सिंह आणि धनु या क्षत्रिय राशी होतात, वृषभ, कन्या आणि मकर या वैश्य राशी होतात, मिथुन, तुळ, कुंभ या शूद्र राशी होतात आणि कर्क, वृश्चिक, मीन या विप्र राशी होतात. याला वर्ण म्हणतात. वर्ण याचा तसा पाहायला गेलं तर अर्थ प्रोफेशन आहे, की पूर्वी आपल्या वर्णव्यवस्था ही प्रोफेशनशी निगडीत होती, की व्यक्तीमध्ये जे गुण असतील त्यानुसार त्या प्रोफेशनसाठी तो लायक असायचा. की व्यक्तीमध्ये शिक्षणाच्या दृष्टीने गुण चांगले असतील तर तो समाजात जाऊन पुढे शिक्षक होऊ शकतो. व्यक्तीमध्ये लढवय्या गुण जास्ती असतील तर तो समाजाच्या दृष्टीने संरक्षक भूमिका, क्षत्रियाची भूमिका बजावू शकतो. व्यक्तीमध्ये कला कौशल्य जास्ती असेल तर तो शूद्रवर्ण होऊ शकतो. या पद्धतीने मांडणी समाजाची केली होती. राशींची ही मांडणी ही थोडीशी त्याच प्रकारे आहे आणि राशींमध्ये ते गुण निश्चितपणे दिसून येतात. त्यामुळे राशीचे गुणधर्म ठरवताना या वर्णांचा वापर होतो. पण याच्या आधारावर काही शास्त्रामध्ये नियम ठरवले गेलेले आहेत आणि ते काही बाबतीत हे जुन्या काळाला सुसंगत आहेत, आधुनिक काळाला त्यानुसार सुसंगत वाटत तरी नाही. त्यातला एक नियम मी इथे मांडलेला आहे की क्षत्रिय राशीच्या मुलाला, की मुलगा जर क्षत्रिय राशीचा असेल, उदाहरणार्थ मेष राशीचा असेल, तर त्याला विप्र वर्णाची मुलगी चालत नाही. त्या सोडून वैश्य आणि शूद्र वर्णाच्या मुली चालतात. वैश्य आणि शूद्र वर्णाची मुलगी जर क्षत्रिय राशीच्या मुलाला आली तर त्याला पूर्ण एक गुण मिळतो. म्हणजे मेष राशीचा मुलगा आणि कर्क राशीची मुलगी असेल, म्हणजे क्षत्रिय राशीचा मुलगा आणि विप्रवर्णाची मुलगी, तर एक गुण मिळणार नाही. पण उलट क्षत्रिय राशीच्या मुलीला वैश्य आणि शूद्र राशीचा मुलगा चालत नाही. म्हणजे मेष राशीची मुलगी असेल तर तिला विप्र राशीचा मुलगा चालेल, उदाहरणार्थ कर्क राशीचा मुलगा चालेल, मग एक गुण मिळेल. पण रिव्हर्स असेल तर मिळणार नाही. असे काही काही हे आहेत, पण ते त्या मानाने खरं सांगायचं तर अनुभवाला येत नाही. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये एक अॅनोमली, विसंगती आहे की आपल्याकडे राशींचा जो गट पाडलेला आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि विप्र, सगळ्या क्षत्रिय राशी या अग्नितत्वाच्या येतात, सगळ्या वैश्य राशी या पृथ्वी तत्वाच्या येतात, सगळ्या शूद्र राशी या वायू तत्वाच्या येतात आणि सगळ्या विप्र राशी या जलतत्वाच्या येतात. आता मजा बघा की समान वर्णाच्या ज्या राशी असतात त्या समान तत्वाच्या पण असतात, की मेष, सिंह, धनु ह्या क्षत्रिय राशी ह्या अग्नितत्वाच्या आहेत आणि समान तत्वाच्या राशींचं सगळ्यात जास्त पट्ट एकमेकांची. मानसिक दृष्ट्या त्यांची जडणघडण आणि त्यांची ठेवण आणि जगाकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन हा बहुतेक वेळेला समान आढळतो, समांतर आढळतो. पण असं असून सुद्धा राशींच्या वर्णाला इथे फक्त एकच गुण दिलेला आहे. या मुद्द्याकडे आपण पुन्हा एकदा रिव्हिजिट करणार आहोत थोडं पुढे गेल्यानंतर, तेव्हा आपण पुढे जाऊया. दुसरा जो घटक लक्षात घेतला जातो गुणमेलनामध्ये तो म्हणजे राशींचं वश्य. वश्य याचा अर्थ चिन्ह. राशींची आपण चिन्ह कल्पितो ना, की मेष राशीचा मेंढा आहे, वृषभ राशीचा बैल आहे. तो प्राणी कुठला आहे त्यानुसार तो प्राणी जलचर आहे की पाण्यात राहणार आहे, वनचर म्हणजे सिंहासारखा जंगलात राहणार आहे, कीटक आहे, मानव आहे की तुळेचा मानव आहे, कुंभेचा मानव आहे, की चतुष्पाद प्राणी आहे, यानुसार चिन्ह ठरवलं जातं. आणि मग कुठले प्राणी एकमेकांना पोषक आहेत आणि घातक आहेत यानुसार या राशी वश्याचे 2 गुण मिळतील की नाही हे ठरवलं जातं, की मुलाच्या राशीचं वश्य काय आहे आणि मुलीच्या राशीचं वश्य काय आहे. आणि ते जे 2 प्राणी आहेत, कारण त्यांचे थोडेसे गुणधर्म राशीत उतरलेले असतात आणि म्हणून अर्थात त्या व्यक्तीवरही त्या प्राण्यांच्या गुणधर्मांचा अंमल असतो, स्वभावाचा अंमल असतो, असं थिअरी सांगते. आणि म्हणून वनचर की बाबा सिंह असेल, सिंहरास, त्यापासून जलचराला धोका नाहीये, कारण सिंह काही माशाची शिकार करायला जात नाही. त्यामुळे वश्याचे गुण सिंह राशीचा मुलगा किंवा मुलगी असेल आणि कर्क, मीन, मकर राशीचा मुलगा किंवा मुलगी असेल तर वश्याचे गुण त्यांना चांगले मिळू शकतात. पण या उलट सिंहाचा मानवाला धोका असू शकतो. त्यामुळे सिंह राशीचा मुलगा किंवा मुलगी आणि अपोजिट पार्टी मिथुन, कन्या, तुळ, कुंभधनु या मानव राशीची असेल तर हे पूर्ण 2 गुण मिळणार नाहीत. हा फक्त वश्याचा विचार करून याच्यामध्ये हे 2 गुण मिळतील की कमी गुण मिळतील याचा विचार केला जातो. पण वस्तुतः राशीच्या वश्याचे गुणधर्म त्या राशीमध्ये फारच म्हणजे फारच निग्लिजिबल लेवलला उतरलेले आढळून येतात. इव्हन
जलचर म्हणून आपण राशी सगळ्या एका कॅटेगरीमध्ये मांडल्या की कर्क ही जलचर आहे, मीन ही जलचर आहे आणि मकर ही जलचर आहे. तरी त्या जलचरांमध्ये फरक आहे की मकरेचं चिन्ह मगर आहे, जो नैसर्गिकरित्या हिंस्र प्राणी आहे. या उलट मीन राशीचा मासा हे चिन्ह आहे की जो हिंसकता माशामध्ये त्या लेवलला नाही, ज्या लेवलला मकरेमध्ये आहे. येतंय लक्षात तुमच्या? त्यामुळे होतं कसं की ह्या वर्गीकरणाला ना फारसा अर्थ उरत नाही. तरी आपण पुढच्या मुद्द्यांकडे गेल्यावर नंतर ह्या मुद्द्यांकडे रिव्हिजिट करणार आहोत. तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे नक्षत्र किंवा तारा मैत्री. नक्षत्रालाच तारा म्हटलं जातं. आपल्याकडे नक्षत्र गोचर असा एक कॉन्सेप्ट आहे ज्योतिषशास्त्रामध्ये की आपल्या जन्माचं जे नक्षत्र असतं त्या नक्षत्रापासून पुढची 9 नक्षत्र ही जन्म नक्षत्र, संपत नक्षत्र, विपत नक्षत्र अशा पद्धतीने मांडलेली जातात. त्यातलं जे जन्म नक्षत्रापासून तिसरं नक्षत्र असतं, 5वं नक्षत्र असतं आणि 7वं नक्षत्र असतं, त्यालाच अनुक्रमे विपत म्हणजे विपत्ती आणणारं, प्रत्यर आणि वध अशा अर्थाने ती त्रासदायक नक्षत्र मानलेली आहेत. ही नक्षत्र त्रासदायक असल्यामुळे मुलाचं नक्षत्र आणि मुलीचं नक्षत्र एकमेकांपासून कितवं पडतं हे लक्षात घेतलं जातं. त्यामध्ये सिंपल काउंटिंग हे आहे की एकाच्या नक्षत्रापासून दुसऱ्याचं नक्षत्र कितवं आहे हे बघतात आणि त्याला 9ने भागतात. जर बाकी 3, 5 आणि 7 आली म्हणजेच एकाच्या नक्षत्र स्वामी जो असतो त्यापासून तिसरा नक्षत्र स्वामी, 5वा नक्षत्र स्वामी किंवा 7वा नक्षत्र स्वामी जर दुसऱ्या पार्टनरचा असेल तर त्यांना गुण मिळत नाही. या तारा मैत्री नसते. त्या उलट जर एकमेकांची नक्षत्र ही एकमेकांपासून दुसरी, चौथी, 6वी अशी जर पडली तर मात्र त्याला गुण मिळतात. डिपेंडिंग ऑन इतर फॅक्टर्स मग ते पूर्ण गुण मिळतात किंवा कमी गुण मिळतात. तर हे पण जास्तीत जास्त मिळून 3 गुण नक्षत्र मैत्रीला मिळतात. आता महत्वाच्या एकेका मुद्द्यांकडे येऊ ज्यांच्याबद्दल सर्वसाधारण समाजामध्ये बरेच गैरसमज आहेत. योनीचे जास्तीत जास्त 4 गुण मिळू शकतात. आता योनी म्हणजे नक्की काय? तर योनी याचा अर्थ आहे जाती. जाती याचा अर्थ स्वभाव वैशिष्ट्य. स्वभाव वैशिष्ट्य घेऊन, गुणधर्म लक्षात घेऊन वेगवेगळ्या प्राण्यांना सिम्बॉलिकली इथे रिप्रेझेंट केलेलं आहे. एकूण 14 प्रकारच्या योनी 27 नक्षत्रांना दिलेल्या आहेत. पण योनींबद्दल सगळ्यात जास्त गैरसमज 2-3 समाजामध्ये आढळून येतात. बऱ्याच वेळेला आपल्याकडे जातक पत्रिका घेऊन येतात. त्यावेळेला योनीबद्दल तर हटकून प्रश्न विचारतात. योनी म्हणजे आपला पूर्वजन्म असतो किंवा योनी पूर्वजन्मी आपण त्या प्राण्याच्या जन्मामध्ये होतो असा एक गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहे समाजामध्ये, ज्याला काहीही शास्त्राधार नाही. एक लक्षात घ्या, लॉजिकली सुद्धा आणि इव्हन बायोलॉजिकली सुद्धा ह्या सिद्धांताला काही एक अर्थ नाही. हा पूर्णतः गैरसमज आहे. लक्षात घ्या, योनीमध्ये मानव नाहीये. सगळे 14च्या 14 प्राणी आहेत. कुठल्याही नक्षत्राला मानव योनी नाहीये. किंवा एक लॉजिकली सुद्धा विचारात घेतलं तर पूर्वजन्मी कदाचित तुम्ही मानवच असू शकता. पूर्वजन्मी कदाचित तुम्ही एखादा हिपोपोटॅमस असू शकता, पाणघोडा असू शकता किंवा एखादी गोगलगाय असू शकता. त्यांचं रिप्रेझेंटेशन या नक्षत्रांच्या योनीमध्ये नाहीये. त्यामुळे लॉजिकली सुद्धा आणि बायोलॉजिकली सुद्धा योनी म्हणजे तुमचा पूर्वजन्म नाही आणि शास्त्रातही असं कुठेही सांगितलेलं नाही. दुसरं एक अत्यंत मोठ्या प्रमाणावर गैरसमज मी युट्यूबच्या अनेक ज्योतिषांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे बघतो आणि मला खरंच खंत वाटते त्याची. योनी म्हणजे तुमची शरीर मिलनाची तऱ्हा सुद्धा नाही, की योनी ज्या प्राण्याची असते त्या प्राण्यानुसार त्या व्यक्तीची शरीर मिलनाची तऱ्हा असते असाही त्याचा अर्थ नाहीये. कित्येक ज्योतिषी ह्याच्या पुढे जाऊन म्हणतात की शरीर संबंध सुखावह ठरतील की दुःखावह ठरतील हे योनीवरून ठरतं. की एखाद्याची अश्वयोनी असेल आणि एखाद्याची गजयोनी असेल तर अश्व आणि गजाचे संबंध कसे येतील यानुसार नवरा बायकोचे शरीर संबंध सुखी ठरतील की दुःखावह ठरतील असाही कित्येक ज्योतिषी लोक विचार करतात, ज्याला कुठलाही ना शास्त्राधार आहे ना अनुभूतीचा आधार आहे. कारण माणूस पाठीचा कणा ताठ असलेला एकमेव प्राणी आहे आणि माणसाची शरीर संबंधच नाही तर सगळेच आचार व्यवहार करण्याची तऱ्हा ही इतर प्राण्यांपेक्षा वेगळी आहे सगळ्याच बाबतीमध्ये. हे लक्षात घ्या. त्यामुळे हाही एक गैरसमज, याला ना लॉजिकल ना बायोलॉजिकल कुठलाही आधार नाहीये. मुख्यतः होतं असं ना की योनीवरनं स्वभाव वैशिष्ट्य पाहावीत असंही काही ज्योतिषांचं म्हणणं आहे, ज्याला कुठलाही शास्त्राधार नाही आणि ते अनुभवाला येत नाही. एक लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्रामध्ये झालंय काय ना, मला कृष्णमूर्ती म्हणायचं ना ते नेहमी तो शब्द आठवतो की ऍस्ट्रोलॉजी एक पारंपरिक ज्योतिषशास्त्राला म्हणायचे तसं, पण हल्लीच्या काळात सगळ्या ज्योतिषशास्त्राला ते लागू पडतं की ऍस्ट्रोलॉजी हॅज बिकम अ मडी वॉटर. काय होतं ना की नको ते सिद्धांत मांडले जातात नुसतं थिअरीवर अभ्यासून, नुसत्या तर्काला साथीला घेऊन. पण ज्योतिष हे नुसत्या तर्काचं किंवा नुसत्या थिअरीचं शास्त्र नाहीये. ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही सिद्धांत मांडले जातात
ते प्रत्यक्ष व्यक्तींच्या आयुष्यात तुम्हाला अनुभवाला येतात की नाही, त्यांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या आचार व्यवहारामध्ये, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये तुमच्या ज्योतिषशास्त्राचे सिद्धांत हे किती प्रमाणात लागू पडतात, कशा प्रमाणात लागू पडतात, हे निरीक्षण करणं हे ज्योतिषाचं काम असतं आणि यात अख्खी हयात जाऊ शकते. हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे योनी असो किंवा इतरही घटक असो, प्रत्यक्ष व्यक्तींच्या आयुष्यामध्ये ते लागू पडतात की नाही. मला एक मजेची गोष्ट डोळ्यासमोर पटकन आली म्हणून आठवते. आमचे एक क्लास चालू होते आणि एक नवीन शिक्षक आले होते शिकवायला. आणि ते योनीचं प्रकरण शिकवत असताना इनिशियल लेक्चर्स ही त्यांनी घेतली आणि मी मागे बसून होतो. त्यावेळेला पटकन असं सहज इम्प्रेस करण्याच्या नादात पटकन म्हणाले, की बघा आता सगळ्या विद्यार्थ्यांना सांगत होते, की बघा आता तुमच्यापैकी ज्यांची म्हैशी योनी असेल म्हणजे म्हैस, आमचं असं ऑब्झर्वेशन आहे म्हणे, की म्हैशी आता वर्गामध्ये बाकडे असतात, साहजिकच आहे त्याच्यावर धूळ वगैरे बसलेली असते. म्हैशी योनीवाले असतात ना, ते एकदम जातील मागे आरामात बसतील, बघणार नाही धूळ आहे की नाही वगैरे आणि एकदम जाऊन बाकड्यावर बसतील. त्यांना ते डर्टचं काही नसतं. ओके. पटकन पहिल्या वाकावरची एक मुलगी म्हणाली, की "सर माझी म्हैशी योनी आहे, पण मला स्वच्छता फार लागते." याचा अर्थ आपण एकांगी किंवा सरधोपटपणे काही नियम जर पाळत गेलो, तर ते अनुभवाला येत नाहीत. मुळात आधी अनुभवाला नियम येतात की नाही हे आपल्याला पाहायला लागतं आणि अनुभवावर जर घासून पाहिलं आपण, तर योनीची स्वभाव वैशिष्ट्य स्वभावामध्ये दृग्गोचर होत नाही. तुम्ही तुमच्या माहितीतल्या व्यक्तींचं ऑब्झर्व्ह करा, की मी मुद्दामून 2 एक्झाम्पल्स इथे दिलेली आहेत, की समजा एखाद्याचं मेष लग्न आहे. मेष लग्न सिम्बॉलिकली मेंढा हा प्राणी दाखवतो आणि मेष लग्नाचे म्हणजेच लग्नस्थानातल्या मेष राशीचे व्यक्तीवर स्वतःचे असे काही गुणधर्मांची छाप असते. ओके. अशा वेळेला या व्यक्तीचं नक्षत्र असं आहे, की ज्याची गज योनी आहे म्हणजे हत्ती योनी आहे. आता मेष राशीचा उतावीळपणा, अग्रेशन वर्सेस गज योनीचा थंडपणा, संथपणा, ह्याचा जर आपण विचार करायला गेलो, तर आणि जर आपण म्हटलं, की व्यक्तीमध्ये या गजाचे म्हणजे हत्तीचे गुणधर्म दिसतात का? तर वस्तुतः सांगतो तुम्हाला दिसणार नाहीत. त्याच्यावर मेष लग्नाचाच म्हणजे मेष राशीचाच प्रभाव त्याच्यावर दिसून येईल. किंवा एखाद्याचं लग्न सिंह आहे, अकराळ-विक्राळ सिंह आहे. ओके. जहाल आहे, अग्रेशन आहे, इगो आहे, मान आहे. पण अशा व्यक्तीची जर योनी म्हणजे नक्षत्राची योनी मृग असेल, तर त्या हरणाचे गुणधर्म त्याच्यात दिसतात, की सिंहाचे गुणधर्म दिसतात? ऑफकोर्स सिंहाचे गुणधर्म त्याच्यात दिसतात. आणि त्यामुळे योनी या मुद्द्याचे जे 4 गुण आपण लक्षात घेतो, की बाबा दोघांच्या योनी जमल्या तर 4 गुण मिळतील, नाही जमल्या तर कमी गुण मिळतील किंवा मिळणारही नाही. हे 4 गुण मिळोत व न मिळोत वस्तुतः त्याला काहीही अर्थ नसतो. म्हणजे इट्स टोटल अ फॉल्स बेसिस. असो, पुढे जाऊ आपण. योनीनंतर येते ग्रहमैत्री. ग्रहमैत्री आणि राशीकूट हे 2 मुद्दे आपण एकमेकांशी संलग्नरित्या पाहूया. त्यातल्या आधी ग्रहमैत्री म्हणजे काय? तर मुलाची जी रास आहे आणि मुलीची जी रास आहे, त्या राशींचे स्वामी फक्त लक्षात घेतले, की त्यांच्यामध्ये शत्रुत्व आहे की मित्रत्व आहे? की फॉर एक्झाम्पल मुलाची जर मेष रास असेल आणि मुलीची जर कन्या रास असेल, तर मेषेचा मालक मंगळ आणि कन्येचा मालक बुध, हे मंगळ बुध एकमेकांचे शत्रू होतात, हाडवैरी असतात. मग त्यांना हे 5 गुण मिळत नाहीत. या व्यतिरिक्त जर मुलाचा राशीस्वामी आणि मुलीचा राशीस्वामी एकमेकांचे मित्र असतील, उदाहरणार्थ सिंह आणि धनु या राशी आल्या किंवा सिंह आणि मीन या राशी आल्या, तर त्यांचे राशीस्वामी म्हणजे रवी गुरु हे एकमेकांचे परममित्र आहेत, तर त्यांना 5 गुण मिळू शकतात जास्तीत जास्त. याचाच अर्थ इथे फक्त आणि फक्त दोघांच्या राशी स्वामींचा विचार केलेला आहे. पुढच्या मुद्द्यामध्ये राशी एकमेकांपासून दोघांच्या किती पडतात त्याचा विचार केलेला आहे, की त्याला म्हणतात राशी मैत्री किंवा राशी कूट. सर्वसाधारणपणे बहुतेक समाजामध्ये एक धारणा असते, की एकमेकांच्या राशी षडाष्टकातल्या नकोत. बरोबर? पण शास्त्राने काय सांगितलेलं आहे? शास्त्र असं सांगतं, की मुलीपासून मुलाची रास पाहावी. ती जर दुसरी 12वी म्हणजे पुढची किंवा मागची असेल, ज्याला द्विर्द्वादशक योग आपण म्हणतो, किंवा 6वी 8वी असेल, ज्याला षडाष्टक योग म्हणतो, किंवा 5वी 9वी असेल, ज्याला नवपंचम योग म्हणतो, तर त्याचे पूर्ण गुण मिळत नाहीत. जास्तीत जास्त 7 गुण मिळू शकतात. 3री 11वी असेल, 4थी असेल, 7वी असेल, तर पूर्ण गुण मिळू शकतात. आता हे का सांगितलंय? तर मुलीच्या राशीपासून मुलाची रास पुढची किंवा मागची असेल, म्हणजे मुलीची मेष रास असेल, तर आणि मुलाची मीन रास असेल किंवा वृषभ रास असेल, तर त्याला मागच्या पुढच्या राशी म्हणतात. त्याला द्विर्द्वादशक योग म्हणतात. आपल्याकडे द्वादश स्थान हे कुठल्याही गोष्टीपासून दूर नेणारं, कुठल्याही गोष्टीबद्दल डिसइंटरेस्ट निर्माण करणारं, परावृत्त करणारं स्थान मानलेलं आहे. आणि त्यामुळे मुलीपासून मुलाची रास जर 12वी असेल किंवा मुलापासून मुलीची रास जर 12वी असेल, तर अर्थातच त्याच्यामध्ये तो डिसइंटरेस्ट निर्माण होऊ शकतो, हा एक भाग. आणि 12वं स्थान हे व्ययाचं, खर्चाचं, आर्थिक चिंतेचं स्थान आहे. म्हणून श्लोकामध्ये सुद्धा नैस्वम धने द्वादशके असं म्हटलेलं आहे, की अशा जोडप्यांच्या आयुष्यामध्ये आर्थिक चिंता येऊ शकतात असं म्हटलेलं आहे. पण एक लक्षात घ्या,
इथे म्हणजे द्विर्द्वादशक राशी नसाव्यात ह्या कॉन्सेप्टमध्ये, ह्या नियमामध्ये कुठेही दोघांच्या मनोमिलनाचा विचार केलेला नाहीये. आर्थिक चिंतेचा विचार केलेला आहे. दोघांच्या कुंडल्या जर आर्थिकदृष्ट्या सबळ असतील तर हा मुद्दा गैरलागू पडतो. हे लक्षात घ्या. असो, षडाष्टकातल्या राशी टाळाव्यात याच्या मागे बऱ्याच अंशी तथ्य आहे. कारण कुठल्याही षडाष्टकातल्या राशी ह्या कायम विरोधी तत्वाच्या आणि बहुतेक वेळेला विरुद्ध गुणधर्माच्या दोन शत्रुत्व असलेल्या ग्रहांच्या येतात बहुतेक केसेसमध्ये, आणि त्यांची तत्व ही कायम वेगळी असतात आणि त्या तत्वांची एकमेकांशी साधर्म्य नसते. या विषयाकडे आपण पुन्हा येऊ. पण श्लोकामध्ये म्हटलेलं आहे षडाष्टके मृत्युर्ज्ञेया, म्हणजे षडाष्टकातल्या राशी ह्या एक मुला आणि मुलीमध्ये दोघांमध्ये वियोग, दुरी, दुर्घटना किंवा विरोध निर्माण करतात. ऍक्च्युअली ज्योतिषशास्त्रामध्ये अनुभवलं येतं की ज्या राशी एकमेकांपासून षडाष्टकात येतात त्यांचं तेवढंच पटत नाही. खरं सांगायचं तर ते बॉन्डिंग त्यामध्ये नसतं. एक प्रकारचा फ्रिक्शन आणि एक प्रकारचा दुरावा, डिसअसोसिएशन असण्याची शक्यता जास्त असते. आणि त्यामुळे षडाष्टकातल्या राशी नुसता चंद्र राशी जर विचारात घेतल्या गेल्या तर टाळायला हव्यात. पण त्यात काही एक्सेप्शन्स दिलेले आहेत की प्रीती षडाष्टक, मैत्र षडाष्टक किंवा मृत्यू षडाष्टक ही राशी आहेत षडाष्टकातल्याच आणि त्यांचे राशी स्वामी सुद्धा एकमेकांचे हाडवैरी आहेत. उदाहरणार्थ, मुलाची रास समजा सिंह आहे आणि मुलीची रास समजा मकर आहे, तर ह्या एकमेकांच्या षडाष्टकात येणाऱ्या राशी आहेत आणि त्यांचे राशी स्वामी म्हणजे सिंहेचा स्वामी रवी आणि मकरेचा स्वामी शनी हेही एकमेकांचे हाडवैरी आहेत. हे षडाष्टक सगळ्यात जास्त घातक मतलब मानलेले म्हणून त्याला नाव दिलं मृत्यू षडाष्टक. ओके, याचा अर्थ अशा राशींचं लग्न झालेल्यांचं मृत्यूच होतो अशातला भाग नाही, पण पटत नाही. अर्थात त्याला काही एक्सेप्शन्स आहेत, ते आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत डिटेलमध्ये. प्रीती षडाष्टक म्हणजे काय किंवा मैत्र षडाष्टक म्हणजे काय, तर षडाष्टकातल्या राशी आहेत एकमेकांपासून 6वी 8वी राशी आहेत, पण त्यांचे मालक एकमेकांचे मित्र आहेत किंवा तो एकच ग्रह 2 राशींचा मालक आहे. की उदाहरणार्थ, सिंहेकडनंच बघताना मकर जर मृत्यू षडाष्टकात जाते तर सिंहेकडनंच मीन रास सुद्धा षडाष्टकातच येते. पण सिंहेचा मालक रवी आणि मीनेचा मालक गुरु हे एकमेकांचे मित्र आहेत, त्याला मैत्र षडाष्टक म्हणतात. एक वेळ मैत्र षडाष्टक चालतं. असे काही ग्रह आहेत म्हणजे मंगळ आणि शुक्र की ज्यांच्या स्वतःच्याच 2 राशी एकमेकांच्या षडाष्टकात येतात. म्हणजे शुक्राची वृषभ आणि तुळ एकमेकांच्या षडाष्टकात येतात, पण राशी स्वामी स्वतः शुक्रच आहे. मंगळाच्याही मेष आणि वृश्चिक षडाष्टकात येतात, राशी स्वामी स्वतः मंगळच आहे. अशा राशींचा षडाष्टक हा फारसा दोषास्पद मानू नये. ओके, या विषयावर आपण पुन्हा एकदा चर्चा करू. नवपंचम, की ठीक आहे, द्विर्द्वादशक योगाला दोष दिला, मान्य पडतो, अनुभवाला येतो. षडाष्टक योगाला दोष दिला, मान्य पडतो, अनुभवाला येतो. पण मुलाची आणि मुलीची रास एकमेकांपासून 5वी 9वी नको. आता इथे मजा घ्या. हा, आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊ. आता आपण पहिला मुद्दा काय बघितला की राशी वर्णला एक गुण दिलेला आहे, बरोबर. त्यात आपण बघितलं की क्षत्रिय राशीचा मुलगा असेल तर त्याला क्षत्रिय राशीची मुलगी चालते, बरोबर. म्हणजे मेषेचा मुलगा असेल तर सिंहेची मुलगी चालेल. दोघांच्याही राशी क्षत्रिय आल्यामुळे त्यांना एक गुण मिळेल. ओके, पण क्षत्रिय वर्णाच्याच राशी एकमेकांच्या नवपंचमात येतात आणि त्यामुळे राशी कुटाचे गुण त्याला मिळणार नाहीत, कमी मिळतील. हे पूर्ण 7 गुण मिळणार नाहीत. विसंगती तुमच्या लक्षात आली. मग ही विसंगती काय आहे तर लक्षात घ्या, पहिल्या भागामध्ये जो एक गुण दिलेला आहे तो मुला मुलीचा स्वभाव किती जुळेल याच्या अनुषंगाने दिलेला आहे. आणि ह्या राशीकुटामध्ये जे सांगितलेलं आहे एकमेकांपासून 5वी 9वी रास नको, ते संततीच्या दृष्टीने सांगितलेलं आहे. म्हणून श्लोकात म्हटलेलं आहे की अपत्य हानीर नवपंचमेच, की एकमेकांच्या राशी जर एकमेकांपासून 5वी 9वी असेल तर कदाचित अपत्य हानी, याचा अर्थ हानीच होईल अशा भाग नाही, संतती संबंधी काही चिंता अनुभवायला येऊ शकतात. आता इथे मात्र मला थोडासा प्रश्न पडला होता ज्यावेळेला मी याच्यावर मनन चिंतन शिकण्याच्या काळात करत होतो. मग नंतर एका आयुर्वेदिक डॉक्टरांशी बोलताना आणि मी तत्व शिकत असताना मला ह्याचा उलगडा जास्ती झाला की होतं कसं ना, की एकमेकांपासून 5व्या 9व्या पडणाऱ्या राशी या कायम एकाच तत्वांच्या येतात, की मेष सिंह धनु, मेषेपासून सिंह 5वी, सिंहेपासून मेष 9वी किंवा मेषेपासून धनु 9वी, धनुपासून मेष 5वी. अशा पद्धतीने आपण जर विचार केला कुठल्याही राशींचा नवपंचमातल्या समान त्रिकोणातल्या, तर त्यांच्यामध्ये तत्व समान येतं. आणि अग्नी राशी, पृथ्वी राशी, जल राशी, वायू राशी या तत्वांचा व्यक्तीच्या कफ प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृतीशी घनिष्ठ संबंध असतो. त्यामुळे समान तत्वाची राशी असेल तर त्या समान तत्वाने दाखवलेली पिंड प्रकृती व्यक्तीची असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, दोघांच्याही राशी जर अग्नी तत्वाच्या असतील आणि त्या राशीचा प्रभाव असेल दोघांवर, तर कदाचित दोघांना पित्ताचे त्रास होण्याची शक्यता असते.
दोघांच्या राशी जलतत्वाच्या असतील तर कदाचित दोघांना जलतत्वाचं त्रास होण्याचं प्राबल्य जास्ती असू शकतं. मग अर्थातच एखाद्या दोषाचं प्राबल्य एखाद्या व्यक्तीत जास्ती असेल तर ते एकवटून संततीमध्ये उतरण्याची शक्यता जास्त राहते. आणि यासाठी राशीकुटामध्ये नवपंचमातल्या राशींना संततीच्या आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक मानलेलं आहे. त्या दोघांच्या मनोमिलनाच्या दृष्टीने त्रासदायक मानलेलं नाहीये. किंबहुना समान तत्वाच्या राशी, मी मगाशी म्हटलं, समान तत्वाच्या राशी असतील, एकमेकांपासून 5-9 स्थानात येणाऱ्या राशी असतील तर त्यांचं सगळ्यात जास्ती पटतं. त्यामुळे मनोमिलनाच्या दृष्टीने त्या सर्वोत्तम राशी होतात. पण ह्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे काही विसंगती आहेत, की लक्षात घ्या, की एकमेकांपासून 5-9 राशी असतील तर त्यांना राशीकुटाचे गुण पूर्ण मिळत नाहीत. की मेष आणि सिंह रास असेल किंवा मेष आणि धनुरास असेल किंवा वृषभ आणि कन्या रास असेल, की ज्या समान 5-9 मध्ये पडणाऱ्या राशी येतात एकमेकांपासून, तर राशीकुटामध्ये त्यांना पूर्ण गुण मिळत नाहीत. ओके. पण राशी वर्णाचा गुण मिळू शकतो त्यांना. येते लक्षात? दुसरा भाग, राशी जर एकमेकांपासून 3 आणि 11 पडत असतील तर राशीकुटाचे गुण जास्तीत जास्त मिळू शकतात. उदाहरणार्थ, एकाची रास जर मेष असेल आणि दुसऱ्याची मिथुन असेल तर मेषेपासून मिथुन 3री पडते आणि मिथुनेपासून मेष 11वी पडते, तर राशीकुटामध्ये त्याला जास्ती गुण दिलेले आहेत. पण आपण आधीचा मुद्दा जर बघितला ग्रह मैत्रीचा, तर मेषेचा मालक मंगळ आणि मिथुनेचा मालक बुध हे एकमेकांचे हाडवैरी आहेत. तेव्हा ग्रह मैत्रीमध्ये त्याला कमी गुण मिळतात, हार्डली काही गुण मिळतात. याचा अर्थ राशीकूट एक 2च राशी, पण राशीकुटात त्याला गुण मिळतील आणि ग्रहमैत्रीमध्ये गुण मिळणार नाहीत. ह्या विसंगती आहेत ह्या मॅच मेकिंग मधल्या, हे लक्षात घ्या. ओके. आणि या विसंगती लक्षात घ्याव्या लागतात. असो, पुढचा मुद्दा ज्याच्याबद्दल भरपूर गैरसमज आहेत समाजाच्या मनामध्ये, तो म्हणजे गण. 27 नक्षत्र जी आहेत ती 3 गणांमध्ये विभागलेली आहेत, देवगण, मनुष्यगण आणि राक्षसगण. आणि गणांचे जास्तीत जास्त 6 गुण मिळू शकतात. ज्यांनी माझं वेदचक्षु व्याख्यानमालेमध्ये नक्षत्रांवरचं व्याख्यान ऐकलेलं असेल त्यांना गणांवर भरपूर मी तिथे बोललेलो आहे, त्याची माहिती निश्चितपणे मिळेल. इथे त्रोटकपणे सांगतो की नक्षत्रांचे जे गण असतात ना, हे गण ही त्या नक्षत्र कशा पद्धतीने फळतील आणि त्या नक्षत्राची वृत्ती काय आहे हे दाखवतात. अर्थात त्याचा इन्फ्लुएन्स व्यक्तीवर थोड्या प्रमाणात असतो. ही देवगणी नक्षत्र ही साधारणतः सात्विक टेंडन्सीजला पोषक असतात. मनुष्यगणी नक्षत्र ही राजसी टेंडन्सीजला, राजसी वृत्तीला पोषक असतात आणि राक्षसगणी नक्षत्र ही तामसी वृत्तीला पोषक असतात. आता इथे एक लक्षात घ्या की देवगणी नक्षत्र म्हणजे चांगली किंवा सात्विक किंवा राक्षसगणी नक्षत्र म्हणजे वाईट, असं डायरेक्ट कॅटेगरायझेशन करायचं नसतं. सात्विक याचा अर्थ टेंडर, सॉफ्ट, हळवी किंवा जीवनाच्या सॉफ्ट बाजूकडे जास्त लक्ष देणारी अशी आहेत. ज्ञानात्मक बाजूकडे जास्त लक्ष देणारी आहेत. या व्यतिरिक्त राजसी नक्षत्र ही थोडीशी अग्रेसिव्ह, थोडीशी थोडंसं स्वार्थी, थोडंसं भावनेची कदर न करता बाह्य जगामध्ये मर्दुमकी गाजवणारी, ते एक प्रकारचं त्यामध्ये व्हिगर आहे, एक प्रकारचं त्यामध्ये तडफ आहे, अशी तडफदार नक्षत्र मानलेली आहे. अर्थात हे गुण व्यक्ती कसे वापरते याच्यानुसार चांगलं वाईट ठरतं. नक्षत्र चांगली किंवा वाईट नसतात. एखाद्याला जर सीमेवर जाऊन युद्ध करायचं आहे किंवा एखाद्याला समजा जुडो कराटेमध्ये पुढे जायचं आहे, त्याला तामसी नक्षत्राचाच फायदा आहे, कारण ते अग्रेशन त्याच्या तामसी नक्षत्र देणार आहेत. हा, एखाद्याला गुंड व्हायचं असेल तरी त्याला तामसी नक्षत्राचा फायदा आहे, हाही त्याच्यामध्ये भाग आहे. त्यामुळे ते गुण व्यक्ती कशी वापरेल, एखाद्याला भरपूर शिकायचंय, आध्यात्मिक साधना करायची, खूप परोपकाराच्या दृष्टीने मोठं काहीतरी करायचंय सेल्फलेसली, त्याला देवगणी नक्षत्रच पाहिजेत. पण हेच सीमेवर जाऊन युद्ध करायचं असेल किंवा आतंकवादी बनायचं असेल तर देवगणी नक्षत्र कामाची नाहीत, हे लक्षात घ्या. तर त्यामुळे कसं आहे की नक्षत्राने दिलेले जे गुण असतात ना, ते व्यक्ती वापरते कशी ह्याच्यावर ठरतं. दुर्दैवानं आपल्याकडे काय केलं जातं की मुलगी राक्षस गणाची आहे, मुलगा देवगणाचा आहे, चालेल. मुलगा राक्षस गणाचा आहे, मुलगी मनुष्य गणाची आहे तर ते चालणार नाही, कारण मुलगा मुलीला खाऊन टाकेल. अशा काही भ्रामक कल्पना आहेत. एक लक्षात घ्या, नुसत्या चंद्राच्या नक्षत्रावरनं तुमची संबंध वृत्ती ठरत नसते. तो फक्त एक एलिमेंट असतो तुमच्या वृत्तीमधला आणि तो गुण तुम्ही कसे वापरता हे कुंडलीतल्या इतर ग्रहस्थितीनुसार सुद्धा ठरत असतं, हे लक्षात घ्या. ही 2 सिनेरिओ लक्षात घ्या. अनुभवाला येणार आहेत म्हणून मांडतो, माझ्याकडे अशा कुंडल्याही आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. समजा एका व्यक्तीचं ज्येष्ठा नक्षत्र आहे, तर ज्येष्ठा हे राक्षसगणी नक्षत्र आहे. ओके. पण अशा व्यक्तीच्या लग्नस्थानामध्ये कर्क रास पडते आणि तिथे कर्क राशीमध्ये रवी गुरु आहे. तर हे कर्केचे रवी गुरु भरपूर सात्विकता देतील त्या व्यक्तीला. अशा वेळेला राक्षसगणी नक्षत्राने आणलेलं जे अग्रेशन आहे ते अत्यंत योग्य प्रकारे आणि चांगल्या दिशेने वापरण्याची कुवत ह्या व्यक्तीमध्ये असेल.
कारण हे कर्कचे रविगुरु ची सात्विकता ज्येष्ठा नक्षत्राचा तामसीपणा खूप बॅलन्स आणि कंट्रोल करेल आणि त्याला योग्य दिशा देईल, योग्य चॅनलाइज करेल. या उलट नक्षत्र ज्येष्ठाच आहे, लग्नही कर्कच आहे, पण लग्न राशीमध्ये या व्यक्तीच्या मंगळ राहू सारखे तामसी ग्रह आहेत. तर अशा व्यक्तीवर तामसी प्रभाव हा सगळ्यात जास्ती असेल आणि अशा व्यक्ती वेळप्रसंगी कितीही तामसी गुण प्रदर्शित करू शकतात, हे लक्षात घ्या. ती कुवत तरी त्यांच्यामध्ये असते किंवा ती शक्यता जास्त असते. त्यामुळे सगळी कुंडली बघून ह्या गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि आपण दुर्दैवानं काय करतो, फक्त मुलीचं नक्षत्र बघतो, मुलाचं नक्षत्र बघतो आणि हे गण जमतायत की नाही याच्यावर डायरेक्ट आउटराईटली आपण एकतर हे 6 गुण मिळतील की नाही ते ठरवतो आणि कुंडल्याही नाकारल्या जातात कित्येक वेळेला. हे अत्यंत चुकीचं आहे, हे कायम लक्षात घ्या. दुसरा एक गणांबद्दल विचारायला आणि आता बोलता बोलता सुचलं म्हणून सांगतो की भूतखेत अशा भ्रामक कल्पना आपल्याकडे अजूनही आहेत. भ्रामक यासाठी म्हणतो की एक्झॅक्टली काय तो कॉन्सेप्ट आहे, एक्झॅक्टली कुठली ती योनी आहे ह्याबद्दल लोकांना माहिती नसतं. ते काय माणूस मेला की भूत झालं हेच त्यांची कल्पना असते, या अर्थाने भ्रामक. ओके, की ते त्रासच देतील. समथिंग इज डेव्हिल, समथिंग इज एव्हिल, ह्या पद्धतीच्या त्या भ्रामक कल्पना आहेत, ज्याला शास्त्राधार खरं सांगायचं तर नाही. असो, पण देवगणी नक्षत्र असेल तर मला भूत दिसणार नाहीत. मनुष्यगणी नक्षत्र असेल तर मला भूत दिसतील आणि त्यांपासून त्रास होईल. राक्षसगणी नक्षत्र असेल तर मला भूत दिसतील पण त्यापासून फारसा त्रास होणार नाही. अशा भ्रामक कल्पना समाजामध्ये आहेत, ज्याला काहीही शास्त्राधार नाही. अजिबात त्याला शास्त्राधार नाही. तुमच्यापैकी जे राक्षसगणी किंवा मनुष्यगणी माणसं असतील, त्यांच्या डोक्यात जर ह्या कल्पना असतील तर डोक्यातनं ह्या काढून टाका. त्याला कुठलाही शास्त्राधार नाही. राक्षसगणी, देवगणी नक्षत्र हे तुमच्या अंगातल्या वृत्ती किती विगरली, किती अग्रेसिव्हली पुढे येतील. तुम्ही एक्स्ट्रोवर्ट असाल जास्त की इंट्रोवर्ट जास्ती असाल, तुमचा कल हा ऐहिक जीवनाकडे जास्ती असेल की आध्यात्मिकतेकडे जास्ती असेल, ह्याचा विचार करून केलेला आहे. इथे डेव्हिल आणि ऑस्पिशियसनेस म्हणजे शुद्धता, पावित्र्य, देवत्व आणि राक्षसत्व, पापत्व ह्याचा संबंध इथे नाहीये, हे कायम लक्षात घ्या. असो, पुढे जाऊ. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि सगळ्यात जास्त चुकीचा वापरला जाणारा मुद्दा, तो म्हणजे नाडी. सगळी नक्षत्र ह्या 3 नाडींमध्ये विभागलेली आहेत, आद्य, मध्य आणि अंत्य. आणि नाडीचे एकतर 8 गुण मिळतात नाही तर 0 गुण मिळतात, अधेमध्ये नसतं प्रकरण. ओके, म्हणजे डायरेक्टली आउटराईटली मिळाले तर तुम्हाला 8 गुण पूर्ण मिळतील, नाहीतर तुम्हाला 0 गुण मिळतील. म्हणजे 36 पैकी 8 गुण स्ट्रेट वे कट होतील. ओके, समान नाडीला मोठा दोष सांगितलेला आहे की मुलाची आणि मुलीची समान नाडी नसावी. ओके, शास्त्रात असं सांगितलेलं आहे की इतर सगळे गुण जमत असतील पण जर नाडी दोष असेल तर ती पत्रिका नाकारावी. ओके, आपल्याकडे होतं काय, अर्धवट ज्ञानाच्या आधारे कित्येक वेळेला नुसती समान नाडी बघितली जाते आणि कुंडल्या जर त्या एकत्र असतील तर कुंडल्या स्ट्रेट वे नाकारल्या जातात. ओके, पण नाडी दोष जरी असला तरी शास्त्रामध्ये पदाभेद, पादवेद आणि इतर अनेक अपवादाचे नियम दिलेले आहेत की ज्याने तो नाडी दोष गृहीत धरू नये, तो टळतो. पण दुर्दैवाने काय होतं, हे अपवादाचे नियम, एक्सेप्शन्स ज्योतिषी लोक विचारातच घेत नाहीत. अर्थात बऱ्याच जणांना ते माहिती नसतात. नुसतं एक नाडी, दोन जणांच्या, दोघांच्या नाडी एकत्र येतात हे बघून डायरेक्टली कुंडली नाकारली जाते. पण त्यातला एक नियम मी इथे मांडलेला आहे की नाडी जर एक असेल की दोघांची आद्य नाडी आहे किंवा दोघांची अंत्य नाडी आहे, पण त्यांचे चरण वेगळे असतील, की समजा मुलाचं आद्य नाडीचं नक्षत्र आहे आणि चरण एक आहे आणि मुलीचं आद्य नाडीचंच नक्षत्र आहे पण चरण दुसरं आहे, तर चरण जर भिन्न असतील तर नाडी दोष उरत नाही असं शास्त्रही सांगतं. तर त्यामुळे होतं कसं की हे अपवादाचे नियम लक्षात घ्यावे लागतात. बाकी पादवे, चतुर्विध नाडी वगैरे इतर अनेक प्रकारे सुद्धा नाडी दोष खरोखर आहे की नाही कुंडलीमध्ये, की तो नुसता कागदावरचा वाघ आहे, याचाही विचार करायला लागतो. पण दुर्दैवाने तो केला जात नाही. आणि समजा नाडी दोष असेल, अगदी गृहीत धरून चालू की बाबा नाडी दोष असा मोठा दोष असतोच, ओके, तरी सुद्धा तो नाडी दोष खरंच इतका महत्वाचा असतो का, अनुभव काय येतो? तर हे बघताना आधी नाडी दोषासंबंधी प्रचलित गैरसमज काय ते आपण बघूया. एक मोठा गैरसमज ते म्हणजे नाडी दोष एकच असेल, नाडी दोष असेल, समान नाडी असतील मुलाची आणि मुलीची, तर रक्तगट बघावेत. रक्तगट भिन्न असेल तर प्रश्न नाही. हा मुद्दा का आला, तर मुळात नाडी दोष आणि रक्तगट यांचा संबंध कोणीतरी सोन्याचा शिंग डोक्याला लावला आणि जोडला. ओके, शास्त्राच्या आधारे सुद्धा, बायोलॉजिकली सुद्धा, मेडिकली सुद्धा नाडीचा रक्तगटाशी काहीही संबंध नाही. रक्तगट हे 4 प्रकारचे आणि मग त्यात प्लस मायनस हे प्रकार असतात. इव्हन बॉम्बे ब्लड हा एक वेगळा रक्तगट पण आहे. हे रक्तगट एवढे प्रकारचे असताना नाडी फक्त इन 3च प्रकारचे आहेत, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे कितीतरी, आणि माझ्याकडे हा ऑथेंटिकेटेड माझ्या संग्रहामध्ये लिहिलेला डेटा आहे
की समान नाडी असलेल्यांचे रक्तगटही मी नोंदवून ठेवलेले आहेत. ज्यावेळेला मी अभ्यास करत होतो किंवा अगदी पूर्वीच्या काळामध्ये याच्यावर संशोधन करत होतो, त्यावेळेला समान नाडीच्या 100 जणांच्या पत्रिका, की नवरा बायको आहेत, नाडी समान आहेत आणि त्यांचे रक्तगट काय आहेत. तुम्हाला सांगतो 50% पत्रिकांमध्ये सुद्धा रक्तगट समान येत नाहीत. स्पष्ट सांगतो तुम्हाला. 50 काय, मी तर म्हणेन 40% पत्रिकांमध्ये सुद्धा येत नाहीत. त्यामुळे नाडीचा रक्तगटाशी काडीचाही संबंध नाही, ह्याला शास्त्राधारही नाही. माझ्या संशोधनामध्ये इव्हन अजूनही मी काही आयुर्वेदिक डॉक्टरांशी अफिलिएटेड आहे. कारण ज्योतिष आणि आयुर्वेद यांचा घनिष्ठ संबंध आहे. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी ज्यावेळेला आपल्याला वापरायची पाळी येते, त्यावेळेला ज्योतिषाचे सिद्धांत हे आयुर्वेदाशी खूप जुळताना मला आढळतात. आपल्या गुरुवर्य श्री भटांनी त्याच्यावर खूप संशोधनही केलेलं आहे. त्याचप्रमाणे मी काही सायकोलॉजीशी सुद्धा संलग्न आहे, सायकोलॉजिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने विचारात घेता. यामध्ये एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी, जे ज्योतिषाचा सुद्धा चांगला अभ्यास केलेला आहे, त्यांनी मला सांगितलं की काही जणांमध्ये असा समज असतो की आद्यनाडी ही वात प्रकृतीशी, मध्यनाडी पित्त प्रकृतीशी आणि अंत्यनाडी ही कफ प्रकृतीशी संबंधित असते. पण आम्ही मुद्दामून एक 250 लोकांवर, एक 5-6 वर्षांच्या प्रोसेसमध्ये 250 लोकांवर प्रयोग केले की ज्यांची आद्य नाडी आहे त्यांना वातविकार आहेत का, किंवा ज्यांची मध्य नाडी आहे त्यांना पित्त विकार आहे का, ज्यांची अंत्यनाडी आहे त्यांना कफ विकार आहे का. तुम्हाला खरं सांगतो, काहीही कोरिलेशन आढळलं नाही. त्यामुळे जी आयुर्वेदामध्ये जी नस बघून जी नाडी बघितली जाते ती नाडी, आणि ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्रांना जी दिलेली आहे ती नाडी, ह्या नाडी या शब्दामुळे गल्लत केली जाते की ह्या दोन गोष्टी समान आहेत, ज्या अजिबात समान नाहीयेत. मुळात आपल्या शरीरामध्ये एक नाडी नसते, प्रामुख्याने 3 नाडी असतात: चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना. आणि त्याचप्रमाणे 108 प्रकारच्या उपनाड्या, सबनाडी ज्याला आपण म्हणतात, तशा असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये जी नाडी आपण आद्य, मध्य, अंत्य म्हणून विचारात घेत आहोत तो वेगळाच प्रकार आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे होतं कसं ना, की आपल्याकडे नाडी आणि व्यक्तीची पिंड प्रकृती यांचा जो की बाबा मग दोनच समान, आणि यातूनच पुढचा मुद्दा आला की समान नाडी असेल तर संततीमध्ये दोष उतरतील. नाही येत ते अनुभवाला, अजिबात येत नाही अनुभवाला. साधं विचारात घ्या की कृत्तिका नक्षत्र आणि रोहिणी नक्षत्राची नाडी एकच आहे. तुम्हाला माहिती आहे ना नाडी कशा ओळखतात? सिंपल कॅल्क्युलेशन आहे. हे बोटाचं पेर लक्षात घ्या, ओके. आणि 27 नक्षत्र काउंट करत जायची. कशी? अश्विनी, भरणी, कृत्तिका, मग खालपासून वर रोहिणी, मृग, आर्द्रा, आणि त्यानुसार नाड्यांचा विचार करायचा. आद्य, मध्य, अंत्य, अंत्य, मध्य, आद्य, आद्य, मध्य, अंत्य, अंत्य, मध्य, आद्य. म्हणजेच झिगझॅग मध्ये ते सायकल चालतं. येते लक्षात तुमच्या? आणि मध्ये 27 नक्षत्रांमध्ये बरोबर बसतं. त्यामुळे कृत्तिकेची आणि रोहिणीची नाडी एकच येते. आता माझ्या संग्रहात पत्रिका आहेत ज्यांचं वृषभ लग्न आहे आणि कृत्तिका नक्षत्र उदित होतंय, किंवा रास वृषभ आहे आणि कृत्तिका नक्षत्र आहे, आणि वृषभ लग्न आहे आणि रोहिणी नक्षत्र उदित होतंय, किंवा रास वृषभ आहे आणि रोहिणी नक्षत्र आहे, आणि या नक्षत्रांचा प्रभाव आहे त्या व्यक्तींवर, ओके. आयडियली नाडी एक असल्यामुळे दोघांमध्ये कफ प्राबल्य किंवा कफाचे दोष असण्याची शक्यता जास्ती होती, असायला हवी होती, बरोबर. पण ते आढळत नाही. वृषभ, रास, कृत्तिका नक्षत्र प्रधान व्यक्तींना कित्येक वेळेला पित्ताचे त्रास आढळतात, कारण ते नक्षत्र प्रखर अग्नितत्वाचं नक्षत्र आहे. रोहिणीवाल्यांना कफाचे त्रास बऱ्याच वेळेला आढळून येतात. कफ एक तर प्रचंड बलवान असतं, जर शुद्ध असेल तर ग्रहस्थिती, बिघडलेली ग्रहस्थिती असेल तर कफाचे दोष बऱ्याच वेळेला आढळून येतात. याचा अर्थ नाडीचा आणि त्रिदोषांचाही संबंध नाहीये, नाडीचा आणि संतती होण्याचाही संबंध नाहीये. कारण ह्याच्या मागचं मर्म सांगतो काय आहे ते. मला आयुर्वेदिक एका डॉक्टरांशी ज्योतिष जाणारे चर्चा करत असताना आमच्या ह्याच्यावर फार उहापोह झालेला आहे, की आधी ही संकल्पना निर्माण झाली की नाडींचा व्यक्तीच्या कफ, वात, पित्त प्रकृतीशी संबंध आहे, आणि त्यामुळे ऋषीमुनींनी आउटराईटली आद्यनाडी वात प्रकृतीची असेल, मध्यनाडी पित्त प्रकृतीची असेल म्हणून मुलाची आणि मुलीची नाडी जर एकच असेल तर संततीमध्ये ते एकवटून दोष उतरण्याची शक्यता आहे, म्हणून आउटराईटली समान नाडीला दोष नाकारलेला आहे. त्यावर असं आमचं कन्क्लुजन निघालं की लक्षात, हे शास्त्र ज्या वेळेला रचलं गेलं तो काळ फार पुरातन होता. त्यावेळेला नैसर्गिक प्रकोप फार मोठ्या प्रमाणावर होत होते, की पाऊस आला तर मोठा पावसाळा, उन्हाळा आला तर मोठा उन्हाळा. त्याचप्रमाणे जी काही औषधोपचार योजना होती ती बहुतेक वेळेला हर्बल किंवा आयुर्वेदिक प्रकारची होती. निदान भारतामध्ये, परदेशामध्ये कदाचित ती नसेल सुद्धा, ओके. त्यामुळे कसं व्हायचं की ऋतू हे तीव्र स्वरूपामध्ये असायचे. साहजिकच आहे, त्या ऋतुमानामध्ये होणारे आजार हेही तीव्र स्वरूपाचे असायचे. बरं, आजच्या सारखं असं नाहीये की लगेच ॲलोपॅथीचं औषध घेतलं, डॉक्टरांकडे गेलो आणि 2 मिनिटात क्युअर केलं, तसाही प्रकार त्यावेळेला नव्हता.
त्यामुळे होतं कसं ना, की समान नाडी असेल तर पिंड प्रकृती समान असण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून त्या गृहीतकाच्या आधारे मग जर अशा मुला-मुलींचं लग्न आलं तर संततीमध्ये ते समान गुणधर्म अग्रॅवेट होऊन उतरतील, एकवटून उतरतील. म्हणून बेटर तुम्ही एक नाडीचे मुलगा-मुलीला करूच नका, हे शास्त्राने सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे नाडीचा आध्यात्मिक अर्थही त्यामध्ये आहे, पण त्याच्यामध्ये इथे मी खोलात शिरत नाही. पण हल्ली काय होतं, तुमचं डोकं दुखलं की तुम्ही डिस्प्रिन घेऊन अर्ध्या तासात ते बरं करू शकता. तुम्हाला ताप आला की तुम्ही गोळ्या घेऊन ते लगेच 2 तासात ठणठणीत होऊ शकता. त्यामुळे होतं कसं ना, मेडिकल सायन्सच्या ॲडव्हान्समेंटनुसार शिवाय हल्लीची लाईफस्टाईल आणि इतर सगळं बघता खूपच कॉम्प्लिकेशन्स शरीरामध्ये निर्माण झालेले आहेत. त्याचा संपूर्णतः संबंध ऋतुमानाशी उरलेला नाहीये. बऱ्याचशा गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमुळेच आपण ओढवून घेतो. आणि मुळातच नाडीचा त्रिदोषांशी संबंध आहे ह्या सिद्धांतातच कमतरता आहे, दोष आहे. आणि त्यामुळे नाडीचा संतती होण्या न होण्याशी काहीही संबंध येत नाही. माझ्या संग्रहामध्ये संतती योगाबद्दल जो माझा संग्रह आहे, त्यात 100 जोडप्यांच्या कुंडल्या आहेत, जास्तीच आहेत रादर, की ज्यांच्या समान नाडी असून सुद्धा त्यांना संतती होण्यात काहीही प्रॉब्लेम आलेला नाहीये. ना कन्सेप्शनला प्रॉब्लेम आलेला आहे, ना डिलिव्हरीला प्रॉब्लेम आलेला आहे. इव्हन पुढे मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्या 10-12 वर्षामध्ये काही मेजर प्रॉब्लेम आलेला नाहीये. याचा अर्थ संतती सुख खूप छान मिळालेलं आहे. नाडी म्हणजे संतती योग चांगला इम्प्लिमेंट झालेला आहे कुंडलीत, नाडी दोष असून सुद्धा. आणि या व्यतिरिक्त अशा अनेक कुंडल्या आहेत माझ्या संग्रहामध्ये, की ज्यांच्यामध्ये टेक्निकली नाडी दोष नाहीच. पण कोणाला संततीच झालेली नाहीये, कोणाला कन्सेप्शनला प्रॉब्लेम आलेला आहे, कोणाला डिलिव्हरीच्या वेळेला मेजर प्रॉब्लेम आलेला आहे, कोणाची संतती ही रोगी आहे. सांगायचा मुद्दा आहे की नाडीचा आणि संतती होण्या न होण्याचा, संततीच्या आरोग्याचा सुद्धा काहीही संबंध नाही. कोणीही युट्यूबवर किंवा कुठल्याही पुस्तकामध्ये कितीही छातीठोकपणे हे सांगू दे, तुमच्यापैकी जे ज्योतिषी लोक असतील, कमीत कमी निदान त्यांना माझं हे सांगणं आहे, की बाबांनो प्रत्यक्ष अनुभव येतो का व्यक्तींच्या आयुष्यामध्ये? हे बघा. नाडी इथे बघताना फक्त चंद्राचं नक्षत्र विचारात घेतलं जातं. अरे पण कुंडलीतलं पंचम स्थान सुस्थितीत असेल, पंचमेश सुस्थितीत असेल, गुरु सुस्थितीत असेल, तर संतती व्हायला का अडचण येईल? कुंडलीमध्ये जलराशींचा प्रभाव असेल, संतती व्हायला का अडचण येईल? नाहीच येत अडचण. त्यामुळे नाडी दोषचे हे 8 गुण आहेत, हे टोटली इर्रिलेव्हंट आहेत माझ्या तरी. आणि दुर्दैवानं समाजामध्ये नाडी दोषावर भरपूर भरपूर लोकांना घाबरवलं जातं, की आउटराइटली नाडी दोष नाकारला जातो. आणि नाडी दोष तितका अनुभवला येत नाही. म्हणूनच शास्त्राने एक नाडी दोष जरी दिला तरी त्याला 100 एक्सेप्शन सांगितलेले आहेत, की हे असेल तर नाडी दोष नाही, ते असेल तर नाडी दोष नाही, ते असेल तर नाडी दोष नाही. हे पाहिलं जर इतकं कशाला? साधं एक नक्षत्र 2 वेगळ्या राशींमध्ये असेल तरी नाडी दोष येत नाही, की कृत्तिका 2 राशींमध्ये डिवाइड केलं जातं. की मुलाचं किंवा इतर अनेक नक्षत्र आहेत, की फॉर एक्झाम्पल मुलीचं चित्रा नक्षत्र आहे कन्या राशीतलं आणि मुलाचं चित्रा नक्षत्र आहे तुळ राशीतलं. दोघांची नाडी एकच येणार, पण राशी भिन्न झाल्या ना. नाडी दोष नाही सांगितलाय त्याला. त्यामुळे कसं आहे, कितीतरी एक्सेप्शन्स आहेत, पण दुर्दैवानं ते एक्सेप्शन्स पाहिलेच जात नाहीत. असो, तर आता हे 8 मुद्दे सांगितल्यानंतर एक तर तुम्हाला निश्चित कळलं असेल, की राशीचं जे चिन्ह आहे, त्याचे स्वभावामध्ये गुण फार कमी प्रमाणात उतरतात. त्याचे 2 मार्क. ताराचक्राचेही तसं पाहायला गेलं तर 3 मार्क. मुख्यतः योनीचे 4 मार्क आणि नाडीचे 8 मार्क असे एकूण 17 गुण हे जवळ-जवळ इर्रिलेव्हंट आहेत. खरंच इर्रिलेव्हंट आहेत. म्हणजे निव्वळ त्यांच्या आधारे कुंडली जुळवणं म्हणजे खरंच म्हणजे ते फारच दोष आहे त्याला. आणि 36 मधले 17 गेले, उरले 19. त्या 19 मधले सुद्धा कित्येक गोष्टी इर्रिलेव्हंट आहेत. आणि दुसरी गोष्ट, समजा हे 36 गुण किंवा गुण सिस्टीम ही संपूर्ण बरोबर आहे असं आपण गृहीत धरली, की बाबा चला गुण बघूनच पुढे जायला पाहिजे. तरी त्यात एक मोठा दोष राहतो. तो लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. फार महत्वाचा मुद्दा आहे. गुणमेलनामध्ये फक्त मुलाची रास चंद्ररास आणि चंद्र नक्षत्र आणि मुलीची चंद्ररास आणि चंद्र नक्षत्र हे 2च घटक लक्षात घेतले जातात. आणि त्यानुसार किती गुण येतात ते एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस नुसार ठरवलं जातं. बरोबर? पण कुंडलीमध्ये फक्त चंद्र काम करत असतो का? इतर ग्रह टाइमपास करायला आलेले असतात का? लग्न कुंडली उगाचच मांडलेली असते का? ऍब्सोल्युटली नाही. कल्पना करा, तुम्ही शाळेत शिकलात, तुमच्या वर्गामध्ये 60 जण असतील तुमच्यासोबत, बरोबर? कल्पना करा की तुमचं मेषरास अश्विनी नक्षत्र आहे आणि तुमच्यासोबत अजून तुमचे 3 मित्र आहेत ज्यांचं मेषरास अश्विनी नक्षत्र आहे. असे 4 तुम्ही मित्र आणि तुमच्याच वर्गातल्या 4 मुली ज्यांचं तूळ रास चित्रा नक्षत्र आहे. ओके, एकाच वर्गात शिकलात, पुढे एकत्र मित्र मैत्री टिकली आणि पुढे तुमचं 4 जणांचं एकमेकांशी लग्न झालं असं आपण गृहीत धरून चालू. मजेची गोष्ट. ओके, याचा अर्थ तुमच्यातल्या प्रत्येक मेष रास अश्विनी नक्षत्रवाल्या मुलाचे तूळ रास चित्रा नक्षत्रवाल्या मुलीशी लग्न झाले. गुण समान येतील 4 जणांचे.
पण चारही जणांना वैवाहिक जीवन आणि एकंदरीतच दोघांमधलं जीवन हे समान पातळी समान सौख्याचं जाईल का? जातं का? ऍब्सोल्युटली नाही जात. यामागचं कारण असं आहे, प्रत्येकाची कुंडली वेगळी असते. कदाचित तुमची मेष रास अश्विनी नक्षत्र असताना तुमच्या सप्तम स्थानामध्ये कदाचित मीन राशीचे शनी गुरु असतील, शनी मंगळ असतील. तुम्हाला मिळणारं वैवाहिक सुख आणि तुमच्या मित्राला मेष रास अश्विनी नक्षत्रच आहे, पण त्याच्या सप्तम स्थानामध्ये मीन राशीचे शुक्र गुरु असतील. त्याला मिळणारं वैवाहिक सुख याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर असेल. एखाद्याचं सप्तम स्थान पूर्ण बिघडलेलं पण नक्षत्र तेच, आणि एखाद्याचं सप्तम स्थान शुक्र अतिशय छान अवस्थेमध्ये आणि नक्षत्र तेच, या दोघांना मिळणारा वैवाहिक जीवनाचा अनुभव हा म्हणजे पराकोटीचा वेगळा असेल. आणि म्हणून गुणमेलनामध्ये दोन कुंडल्या, मुलाची इंडिव्हिज्युअल कुंडली, मुलीची इंडिव्हिज्युअल कुंडली ही विचारातच घेतली जात नाही. फक्त चंद्रावरनं आणि चंद्र नक्षत्रावरनं, चंद्राच्या राशीवरनं विचारात घेतलं जातं. हे म्हणजे काय ते तुम्हाला एक अॅनालॉजी सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एखाद्या स्त्रीला सबंध बुरखा पांघरायला सांगायचा, बुरख्यामध्ये घालायची तिला, आणि तिला सांगायचं फक्त करंगळी दाखव एखाद्या व्यक्तीला. ओके, आणि त्या व्यक्तीला विचारायचं की ह्या करंगळीवरनं ओळख की ही स्त्री सुंदर आहे का कुरूप आहे. बाकी काहीच दिसत नाही, चेहरा दिसत नाही, हात दिसत नाही, पाय दिसत नाही, काही अंग दिसत नाहीये, फक्त करंगळी दिसतेय. आता ओळख करंगळीवरनं ही स्त्री कुरूप आहे का सुंदर आहे, तर येईल का ओळखता? नाही येणार ना. एक्झॅक्टली अशा पद्धतीने फक्त निव्वळ गुणमेलनावरून लग्न करणं हे म्हणजे नुसत्या करंगळीवरून व्यक्ती सुंदर आहे का कुरूप आहे, सुदृढ आहे का अशक्त आहे हे ओळखण्यासारखं आहे. म्हणजे डेस्टिनेशन माहिती नाही आणि त्या डोळ्याला पट्टी बांधून धावत सुटायचं, हा जो प्रकार आहे तो प्रकार नुसत्या गुणमेलनावरून पत्रिका जुळवल्यावर होतो. आणि म्हणून गुणमेलन आणि कुंडली मेलन हे दोन वेगळे प्रकार पडतात. कुंडली मेलनामध्ये बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या जातात, ज्या आपल्याला दोन भाग दुसऱ्यामध्ये आपण पाहणार आहोत. आणि तुमच्यापैकी जे पालक असतील, जे आपल्या मुलामुलींसाठी कुंडल्या बघत असतील किंवा तुम्ही स्वतःसाठी जर बघत असाल तर भाग 2 आवर्जून पहा. असो, पण एवढं असून सुद्धा जर गुणांवर विश्वास आहे आणि गुणांनुसार पाहायचंच आहे आम्हाला, ओके, तर किमान इतकं करा की जसं आपण मुलाचे चंद्राची रास आणि नक्षत्र काय आहे, मुलीची चंद्राची रास आणि नक्षत्र काय आहे, त्यानुसार आपण जे चंद्र राशी नक्षत्रांवरून गुण बघतो, त्याचप्रमाणे दोघांच्या लग्न राशी आणि लग्न नक्षत्राचे पण गुण पहा आणि रवी राशी आणि रवी नक्षत्रांचे पण गुण पहा. म्हणजे चंद्र, लग्न आणि रवी या 3 नक्षत्रांचे, राशी नक्षत्रांचे गुण पहा आणि ऍव्हरेज काढा. निदान हे त्यातल्या त्यात काहीतरी जवळ जाईल. एखाद्या तुमच्यातले ज्योतिष असतील, चाणक्य असतील, तर त्यात यांनी ह्या 3 घटकांच्या व्यतिरिक्त राशी स्वामी आणि लग्ने सुद्धा विचारात घेतले तर अधिक अचूकता येईल. माझ्या परिचयाचे वृद्ध ज्योतिषी आहेत, ते काय करायचे तुम्हाला ते दुर्दैवाने वारले, पण ते काय करायचे सांगतो. ते लग्न, चंद्र, रवी, लग्नेश, राशी स्वामी आणि शुक्र हे असे ग्रह मांडायचे, त्यांची राशी नक्षत्र मांडायचे आणि प्रत्येक घटकाचे गुण काढायचे आणि मग त्यांचे ऍव्हरेज करायचे आणि मग तो जर 18च्या वर आला तर पुढे जा सांगायचे. आणि मी मुद्दामून त्यांच्या संग्रहातल्या काही कुंडल्यांना ते लावून पाहिलं. अशा पद्धतीने कित्येक वेळेला असं होतं की नुसत्या चंद्रावरनं पाहिलं तर कदाचित 24, 25, 26 गुण जमत असतात, पण ऍव्हरेज काढला की 10-12 गुण जमतात आणि त्यांचं ऍक्च्युअली पुढे चालत नाही, एकमेकांशी काही फारसं पटत नाही. या उलट ऍव्हरेज मध्ये गुण चांगले आले, कारण ह्यात बरेच घटक तुम्ही विचारात घेतलेले असतात. तर अशांचे बॉन्डिंग तरी चांगलं होण्याची शक्यता फार जास्ती असते. हे मी मुद्दामून कित्येक कुंडल्यांना लावून पाहिले आणि जवळजवळ 60% 70% पेक्षा जास्ती कुंडल्यांना अशा पद्धतीने ते अधिक चांगल्या प्रकारे लागू पडतं. त्यामुळे गुण पाहायचेच असतील, फक्त गुण पाहायचेच आहेत, तर निदान हे अशा पद्धतीने तरी पहा, जातकाची फसवणूक तरी होणार नाही, जातकाला तरी भलतसलत काहीतरी म्हणजे फॉल्स बेसिसवर तो निर्णय घेणार नाही, हे लक्षात घ्या. पण तरीही माझ्याकडे जे क्लायंट येतात त्यांना मी स्पष्टपणे सांगतो की मी गुण पाहणारच नाही. तुम्हाला सांगेन की नाही हा भाग वेगळा, मी गुणच पाहणार नाही, कारण चुकीच्या बेसिसवर मला माझा निष्कर्षच काढायचा नाहीये किंवा तुम्हाला मार्गदर्शनच करायचं नाहीये. मुलाची संपूर्ण कुंडली, मुलीची संपूर्ण कुंडली आणि इंडिव्हिज्युअली पाहून मग एकमेकांशी त्या मॅच होतात की नाही हे बघणं गरजेचं असतं, कारण प्रत्येक कुंडली वेगळी असते, हे लक्षात घ्या. आणि ते ग्रहमेलन कसं करायचं किमान प्रकारे हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक जणांना काहीतरी नवं मिळालेलं असेल. मलाही तुमच्याकडेही अनेक अशा गोष्टी असतील की ज्या तुम्हाला माझ्याशी शेअर करायच्या असतील तर त्या कमेंटमध्ये टाका. मला पर्सनली कळवलं तरी चालेल. मला नक्की आशा आहे की तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील. तर तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, कारण हे समाजाच्या हिताचे व्हिडिओ आहेत.
तर भाग 2 लवकरच आणेन. तोपर्यंत नमस्कार.